काल पहिल्या टप्प्यातलं नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठीचं मतदान पार पडलं। काही ठिकाणी मतदान झालंय, काही ठिकाणी होणं शिल्लक आहे। ज्या मतदान यंत्र जी आहेत, ईव्हीएम जी आहेत, ती स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेली आहेत। आता थेट 21 तारखेला मतमोजणी होणार आहे, पण या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आज काही ठिकाणी अक्षरशः गोंधळ आणि राडा पाहायला मिळाला। कालपर्यंत महाराष्ट्रातलं चित्र काय होतं? पैसे वाटपाचा मुद्दा गाजलेला, कार्यकर्त्यांमध्ये हाणामाऱ्या होत होत्या, कार्यकर्त्यांमध्ये वादावादी होत होती। पण आता हा जो सगळा राडा होतोय तो ईव्हीएम जिथे ठेवलेले आहेत त्या ईव्हीएमच्या रूमच्या बाहेरून होतोय। 15 ते 20 दिवस जवळपास या मतपेट्या स्ट्रॉंग रूममध्ये बंद असतील। सांगलीत काय झालं तर सांगलीतल्या आष्टा नगर परिषदेमध्ये मतदानाचा टक्का वाढल्याचा आरोप करत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शहर विकास आघाडी दोघेही आक्रमक झाले। या दोघांचे कार्यकर्ते पोहोचले स्ट्रॉंग रूमच्या समोर आणि कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला। स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा नाही असा आरोप केला गेला। खरं तर कालच राडा, वादावादी, हाणामाऱ्या आणि गोंधळात नगर परिषदा आणि पंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याचेच पडसाद दुसऱ्या दिवशी सुद्धा उमटताना पाहायला मिळाले। रात्रभरामध्ये जवळपास 2000 जे मतदान नोंदवलं गेलंय त्यामध्ये तफावत असल्याचा आरोप इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केला। जयंत पाटील सुद्धा स्वतः या स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये पोहोचलेले होते। जे मतदान झालं, जे काल जाहीर करण्यात आलं आणि जी आकडेवारी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली त्यात तफावत आहे असा हा आरोप आहे आणि याच मुद्द्यावरनं प्रचंड मोठा गोंधळ, राडा पाहायला मिळाला। पोर्टलवरनं सुद्धा आता ही लिस्ट आम्हाला सगळ्यांना मिळाली। हे पूर्णपणानं चुकीचं आहे। एकूण मतदारसंख्या यामध्ये दाखवल्या 33,328। एका प्रभागामध्ये तर 1311 ही मतदारसंख्या असताना त्या ठिकाणी 4077 मतदारसंख्या दाखवल्या। 1311 संख्या आहे। आता 6 नंबर प्रभागामध्ये एकूण मतदार संख्या 3056 आहे। ह्यात मतदान झाले 2394, यांनी दाखवले 1795। अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारलाय। तर मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत का, फरक का, या मुद्द्यावरनं सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। जेव्हा आष्ट्यामध्ये सगळा गोंधळ झाला तेव्हा जयंत पाटील सुद्धा या परिसरामध्ये येऊन पोहोचले। कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संवाद साधला। जयंत पाटील असोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड असोत, यांनी या सगळ्या प्रकारावरनं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। आपण पाहूया। ताबडतोब सर्व मतदान केंद्र महाराष्ट्रातली आहेत, तिथं बाहेरच्या कॅम्पसमध्ये कॅमेरे लावावेत, आत कॅमेरे लावावेत आणि त्याचा डिस्प्ले LCD वर बाहेर कंपाऊंडच्या बाहेर जनतेच्या समोर ठेवावा। आणि ते बरोबर आहे, कारण का तिथे मतदानच्या टक्केवारीमध्येच घोटाळा आढळला आहे आणि त्याच्यामुळे तिथे सुरक्षा व्यवस्था नव्हती, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर काहीच नव्हतं। त्यामुळे आक्षेप घेऊन कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि कार्यकर्ते भडकणार ना, शेवटी सगळी मेहनत पाण्यात जाणार दिसतंय। आणि ह्या चोरी, ह्या सरकारी यंत्रणेचा वापर करायचा आणि त्याच्यातनं हे घोटाळे करायचे, हे काय बरोबर नाही। आणि जो गोंधळ आष्टीत पाहायला मिळाला, जे आष्टीत घडलं तसाच काहीसा प्रकार गोंदियाच्या सालेकसामध्ये सुद्धा पाहायला मिळाला। गोंदियाच्या सालेकसामध्ये नेमकं काय झालं तर तहसील कार्यालयामध्ये ईव्हीएमचे मशीन्स नेण्यात आलेले होते, हे मतदान यंत्र नेण्यात आलेले होते, पण त्याचे सील तोडले गेलेत असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आणि मतदान यंत्रामध्ये, ईव्हीएम मध्ये काही छेडछाड तर झाली नाही ना असा सवाल उपस्थित करत प्रचंड मोठं आंदोलन इथे पाहायला मिळालं। सालेकसा नगरपंचायतीची निवडणूक पार पडल्यावरती ईव्हीएम मशीन या सालेकसा तहसील कार्यालय परिसरामध्ये ठेवण्यात आल्या। मात्र त्यानंतर प्रशासनानं ईव्हीएम योग्य पद्धतीनं न ठेवता त्याची सील तोडली आहेत असा आरोप काही उमेदवारांनी केला आणि आज सकाळी 10 वाजल्यापासून तहसील कार्यालय परिसरामध्ये प्रशासनासोबत वाद सुरू झाला। यानंतर उमेदवारांचे अनेक कार्यकर्ते किंवा समर्थक शेकडोंच्या संख्येनं तहसील कार्यालय परिसरामध्ये जमा झालेले पाहायला मिळाले। त्यामुळे निवडणुकांचे निकाल लांबलेत आणि कार्यकर्ते भिडलेत असंच काहीसं चित्र महाराष्ट्रात दिसतंय।
स्ट्रॉंग रूम तहसील कार्यालय येथे आहे, त्याच्यामध्ये ठेवण्यापूर्वी सदर सर्व मशीन्सचे सील ओपन करण्यात आलेले आहे. कारण सांगितण्यात आले की आम्हाला वरचे आदेश आहे, पण आम्ही तर जे वरचे आदेश बघितले तर तो आदेश स्ट्रॉंग रूमचा नव्हता, ते आदेश त्या मतदान केंद्राचा होता. ये जो सारी प्रक्रिया सारी एकदम लोकतंत्र का गला घोटने वाली है. यदि ये चीज हुई है तो संबंधित अधिकारियों पे, कर्मचारियों पे तुरंत शासन ने निलंबन की कार्रवाई करना चाहिए, और यदि ऐसा हुआ है छेड़छाड़ किसी प्रकार की हुई है तो इलेक्शन को रद्द करके फिर से मतदान लोगों का लेना चाहिए. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.